आम्ही आहोत 17, आमच्यापासून सर्वांना खतरा. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद. माजी खासदार इम्तियाज यांची जालन्यात भव्य प्रचार शुभारंभ सभा. जालना महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू. सर्व पक्षांच्या पाठोपाठ एमआयएम पक्षाने देखील 17 उमेदवार महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. तसेच आम्ही आहोत 17 तर आमच्यापासून सर्वांना खतरा असं म्हणत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी विरोधकांना डिचवलं. दरम्यान 17 उमेदवारांच्या प्रचारासाठी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज यांची रजा चौक जमजम हॉटेल समोर प्रचार शुभारंभ सभा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान 2 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता ही सभा होणार आहे. तर नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी इम्तियाज जलील जालन्यात येऊन कोणता बॉम्ब टाकतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. एमआयएम पक्षाचे 17 उमेदवार हे मैदानात उतरलेले आहेत. अभी हम है 17 और हमसे है सबको खतरा, यही भूमिका ही जालना शहरामध्ये कालपासून चर्चेचा बाजार उठलेला आहे. यामुळेच आम्ही आमची रणनीती जी आहे सर्वात आधी आम्ही जाहीर केलेली आहे. आमचे नेते, आमचे फायर ब्रँड नेते माननीय माजी खासदार इम्तियाज जलील साहेब यांची उद्या संध्याकाळी 7 वाजता रजा चौक जमजम हॉटेल समोर ही भव्य दिव्य सभा होणार आहे. या सभेसाठी माननीय इम्तियाज जलील साहेब, त्यांच्यासोबतच समीर साजिद बिल्डर साहेब, शारेक नक्षबंदी साहेब, आमचे ॲडव्होकेट शफीक भाऊ साहेब आणि महाराष्ट्राचे अजून जे काही दिग्गज नेते आहेत हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तर जलील साहेब व्यतिरिक्त पुढील काळात निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणते फायर ब्रँड नेते उपस्थित राहणार? बरोबर, जलील साहेब यांच्या सोबतच जे आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे की आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब, हैदराबादचे आमचे सगळे आमदार, हैदराबादचे नगरसेवक, बिहार येथे जे नवनिर्वाचित आमदार जिंकून आलेले आहेत ते सुद्धा जालना शहर महानगरपालिकेमध्ये आमच्यासाठी, आमच्या उमेदवारांसाठी प्रचार करण्यासाठी येणार आहेत. मला सर्वसामान्य नागरिक जनतेला आवाहन करू इच्छितो की उद्या जी इम्तियाज जलील साहेब यांची सभा होणार आहे, आपण जास्तीच्या जास्त संख्येने जमजम हॉटेल समोर उद्या संध्याकाळी आपण जमा व्हावे ही मी आपल्याशी विनंती करतो. तुमचे उमेदवार मैदानात उतरतात, राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे, राजकीय पारा तापलेला आहे, काय सांग? सर्वात तर आधी प्रश्न हा असा आहे की एमआयएमच्या कॅन्डिडेटवर, एमआयएमच्या उमेदवारांवर खूप प्रेशर आणला गेला की एमआयएमचे उमेदवार जालना शहरामध्ये उभा राहू नये म्हणून. सगळ्या पार्टीच्या नेत्यांनी जे बाहुबली आहेत त्यांनी दडपण आणलं, त्यांनी प्रेशर आणलं, परंतु त्यांना न जुमानता सर्वसामान्य नागरिकांसाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. तर ठीक आहे, कोणी कितीही ताकद लावू द्या, सर्वसामान्य जनता ही आमच्या पाठीशी आहे, बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांच्या पाठीशी आहे आणि इम्तियाज जलील साहेब यांना मानणारा वर्ग आहे. तर मला हा पूर्ण अपेक्षा आहे आणि पूर्ण मला असं वाटतं की जालना शहरातील नागरिक एमआयएम पक्षासोबत उद्या आपल्याला बघायला मिळेल की हजारोच्या संख्येने उद्या इम्तियाज जलील साहेब यांच्या सभेसाठी लोक जमा होतील.